विद्यार्थी मित्रांनो, नवोदय स्कॉलरशिप आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजेच नवोदय प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिपसाठी अतिशय दर्जेदार अशी प्रश्नसंच आपण घेऊन येत आहोत। जर आपण परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच या प्रश्नसंचाचा अनुभव घ्या। 5वी स्कॉलरशिपसाठी एकूण 20 पेपर आहेत। जीनियस मॅथ पब्लिकेशन, पेपर 1 मराठी गणित आणि पेपर 2 इंग्रजी बुद्धिमत्ता। तर हा प्रश्नसंच आपण आजच मागवू शकतात। प्रश्नसंच मागवण्याबद्दल यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीही थोडक्यात मी सांगतो। प्रश्नसंच मध्ये काय आहे काय नाही याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे। जे कोणी नवीन आज हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी प्रश्नसंच हा 160 रुपये किंमत आहे। प्रश्नसंचची 160, तर 160 रुपयास घरपोच मिळेल। त्याचबरोबर जर तुम्ही 5 पेक्षा जास्त प्रश्नसंच घेणार असाल, 5 पेक्षा जास्त प्रश्नसंच, तर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळेल। म्हणजे 5 पेक्षा जास्त जर प्रश्नसंच घेतली तर 120 रुपये प्रमाणे तुम्हाला घरपोच मिळतील आणि डिलिव्हरी ही फ्री असणार आहे। त्याचबरोबर दुकानदार किंवा विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळा जर 50 पेक्षा जास्त प्रश्नसंच मागवत असतील तर त्यांना आम्ही 30 ते 35% डिस्काउंट देऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना हा प्रश्नसंच मागणी करायचा आहे त्यांच्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142, 8856 046 142। तर हा आहे स्कॉलरशिपचा प्रश्नसंच। यामध्ये एकूण 20 पेपर आहेत। यानंतर आपण दुसरा प्रश्नसंच पाहूयात, तो म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रश्नसंच। या प्रश्नसंचमध्ये काही पालकांनी स्पष्टीकरण नेमकं कसे आहेत हे समजण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ केलेला आहे। तर पाहूयात 2020 चे गणित आणि त्यांची स्पष्टीकरण। तर या प्रश्नसंचमध्ये काय इन्क्लूड आहे हे समजून घेऊयात। तर पूर्ण बोर्डाप्रमाणे हा प्रश्नसंच आहे। त्याचबरोबर 2019 आणि 2020 चा पेपर या ठिकाणी समाविष्ट आहे। तर या प्रश्नसंचाची किंमत आहे 200 रुपये, म्हणजे 200 रुपयामध्ये घरपोच मिळेल। 5 पेक्षा जास्त प्रति खरेदी केल्या तर 25% डिस्काउंट, म्हणजे 150 रुपयाला घरपोच मिळेल। आणि जर तुम्हाला 50 पेक्षा जास्त प्रश्नसंच हवे असतील, मग ते दुकान असेल, शाळा असेल किंवा तुम्ही डीलरशिप करत असाल, तर तुम्हाला 30 ते 35% डिस्काउंट दिला जाईल। तर पाहूयात या प्रश्नसंचमधल्या महत्त्वाच्या बाबी। 2019 आणि 2018 म्हणजे न्यू पॅटर्ननुसार जे काही पेपर आलेले आहेत त्या पेपरचा समावेश आहे आणि इतर 15 पेपर या ठिकाणी सरावासाठी दिलेले आहेत। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 2020 आणि 19 आणि अगदी या 2 पेपरचा जसा पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननुसार या सर्व 15 पेपर्स आपण स्वतः लिहिलेली आहेत, स्वतः क्रिएट केलेली आहेत आणि दर्जेदार अशी प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पाहूया 2020 पेपरमधील गणित आणि त्यांचे स्पष्टीकरण लगेच। तर पहा 2020 मध्ये आपण दोन्ही लगेच सायमल्टेनियसली पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की स्पष्टीकरणाचा दर्जा काय आहे। तर पहा, दर साल दर शेकडा 5% सरळ व्याजाने 1200 रुपयाची रक्कम किती वर्षामध्ये 1800 रुपये बनेल, हा प्रश्न आहे। तर याचं स्पष्टीकरण जर आपण पाहिली तर पहा 2020 चा पेपर आपण या ठिकाणी शोधूयात। तर या ठिकाणी पहा दिलेल्या माहितीनुसार मुद्दल आहे 1200 रुपये, दर आहे 5%, रास झाली 1800 रुपये, म्हणजे सरळ व्याज 600 रुपये। त्यानंतर सूत्र लिहिलेलं आहे या ठिकाणी सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क। तर पहा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना समजेल अशी भाषा या ठिकाणी तुम्हाला दिसते किंवा लक्षात येईल। तर ह्या सर्व माहितीवरून क म्हणजे कालावधी आलेला आहे 10 वर्ष, पर्याय क्रमांक 1। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात। दुसरा प्रश्न आहे पहा या ठिकाणी 640 चे मूळ अवयव आहेत। तर त्याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर 640 चे मूळ अवयव 2 गुणिले 320, 2 गुणिले 2 गुणिले 160, म्हणजे अगदी स्टेप टू स्टेप प्रत्येक स्टेप या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोप्या वाटले पाहिजेत हे सर्व स्पष्टीकरण। यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न
जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल आणि सी 150 पेक्षा 5% जास्त असेल तर बी किती असेल? तर या सुद्धा प्रश्नाचं स्पष्टीकरण अतिशय सहज आणि सर्वात महत्त्वाचं कसं आहे, स्पष्टीकरण जर विद्यार्थ्यांना समजली तरच त्या पुस्तकाचा उपयोग आहे, नाहीतर कितीही चांगलंच पुस्तक असेल आणि स्पष्टीकरण कळत नसेल तर काही उपयोग होणार नाही. तर पहा, सी संख्या 150 पेक्षा 5 जास्त आहे, म्हणजे 100ला 105 तर 150ला किती हे जर आपण काढलं तर सी ची किंमत आली 157.5. त्यानंतर बी ही संख्या सी पेक्षा 10% कमी आहे. आता 100ला 90 असेल तर 157.5ला किती हे सोडवा, 141.75, म्हणजे अगदी 2 आपल्याला फक्त या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे आणि उत्तर आपल्याला मिळेल. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी पहा, पुढील जर प्रश्न आपण पाहिला, एक चौरस आणि एक काटकोन यांची परिमिती समान आहे. जर चौकोनाची बाजू 16 सेमी असेल आणि काटकोनाची लांबी 18 मीटर असेल तर काटकोनाची रुंदी किती? तर पाहूयात स्पष्टीकरण. तर या ठिकाणी पहा, चौरसाची बाजू 16 आहे, आयताची लांबी 18 आहे, आपल्याला रुंदी शोधायची आहे. तर या ठिकाणी आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती, या ठिकाणी सूत्र लिहिलेले आहे 2 + b बरोबर 4 गुणिले बाजू, आणि या ठिकाणी बी ची किंमत आलेली आहे 28/2 म्हणजे 14. यानंतर पुढील प्रश्न, आम्ही आमच्या ठिकाणी दुपारी 2:45 वाजता पोहोचलो, त्याकरता आम्हाला 4.5 तास प्रवास करावा लागला, तर आम्ही किती वाजता निघालो? तर हा प्रश्न कसा सोडवलाय पाहूयात. 2:45 पोहोचले, याचा अर्थ 4.5 तासापूर्वी त्यांनी प्रवास सुरू केला होता, म्हणून 2:45 म्हणजेच 14:45, 24 तासी घड्याळामध्ये रूपांतर केलं बेरीज करायला सोप्या जाण्यासाठी, आणि 14:45 मधून 4:30 जर वजा केले तर 10:15 राहतं, म्हणजे 10:15 निघाले होते. यानंतर पुढील प्रश्न, एका पक्ष्याच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधामध्ये भटकत आहेत, तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती? तर पहा, या प्रश्नाचं स्पष्टीकरण कसं केलेलं आहे. समजा एकूण पक्षी आहेत x, नदी किनाऱ्यावर आहेत 1/4, घरट्यात आहेत 1/5, अन्नाच्या शोधात आहेत 22, आणि या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे? एकूण टोटल, म्हणून 1/5 अधिक 1/4 1/5 अधिक 22 म्हणजेच x एकूण इतका आलेला आहे. सर्व समीकरणाला 20 न गुणला, तर 20 नच का गुणलं, तर 4 आणि 5 यांचा लसा 20 येतो, 20 न गुणलं समीकरण येईल 5x अधिक 4x अधिक 444 बरोबर 22x. तर हे जर आपण सोडवलं तर या ठिकाणी x ची किंमत येईल या ठिकाणी हे 20 आहे, 20x मधून 9x गेले 11x. तर पहा, x ची किंमत आलेली आहे या ठिकाणी 40, म्हणजे घरट्यातली संख्या आहे, म्हणजे एकूण पक्षी 40 आणि घरट्यातली संख्या 1/5 म्हणजे 40/5 म्हणजेच 8. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यातील फरक किती असेल? तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात. 6 अंकी कमाल संख्या, 5 अंकी कमाल संख्या आणि यामधील फरक तुम्हाला लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक उद्यान 150 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे, तर एक सायकल स्वार या उद्यानाला 4 फेरे मारावे लागतात. ताशी 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ लागेल? तर पहा, या ठिकाणी स्पष्टीकरण जर पाहिलं आपण, उद्यानाची लांबी रुंदी याचे एकूण आपण सुरुवातीला म्हणजे विशेष तर फेऱ्यांचा अंतर म्हणजे त्याची परिमिती काढावी लागेल. 1 फेऱ्याचा अंतर, 4 फेऱ्याचा अंतर आणि मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग, तर 4 तास वेळ लागेल. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 15 - 15 भागिले 15 गुणिले 6 बरोबर x, तर x ची किंमत किती? तर या ठिकाणी पदावलीचे 1 2 3 या ठिकाणी हे 3 प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. अगदी स्पष्टीकरण सह स्टेप वाईज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पहा, म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजेल, विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, शिक्षकांनी न सांगता सुद्धा विद्यार्थ्याची समज चांगली असली पाहिजे.
तर या ठिकाणी सर्व सोडवून दिलेले आहेत. आता या ठिकाणी वाचत बसण्यापेक्षा तुम्ही समजून घेऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न लसावी मसावी काढायचा आहे, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. 6 मीटर लांब, 8 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि 22.5 सेमी जाड असणाऱ्या भिंतीकरता किती विटा लागतील? जर प्रत्येक वीट 25 सेमी गुणिले 11.25 सेमी आणि 6 सेमी मापाची असेल, तर या ठिकाणी विटांची संख्या जर काढायची असेल तर एकच सूत्र आहे डायरेक्ट. विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ, एका विटेचे घनफळ, भिंतीच्या सर्व मिती लिहा, विटेच्या मिती लिहा. तुम्हाला या 2 स्टेपमध्ये उत्तर मिळेल. यानंतर पुढील प्रश्न आहे 0.9 भागिले कंसामध्ये 0.3 गुणिले 0.3 याचं मूल्य काढा. हे पण आपण सोडवून दिलेलं आहे गणित ऑलरेडी. खालीलपैकी कोणते 25च्या बरोबरीचं नाही, तर यास प्रत्येक पदावलीचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं आणि मग तुम्हाला उत्तर मिळेल. 175 ग्रॅमच्या 10%च्या 5% म्हणजे किती? तर हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवलेले मिळतील. पहा, हा गुणाकार भागाकार केलेला आहे, 175चा दिलेला आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. खालील विधान सत्य ठरण्यासाठी एक्सची किंमत काय? तर या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण सोडवावं लागतं, तेव्हा एक्सची किंमत कळते. तर अगदी स्टेप बाय स्टेप हे सर्व दिलेले आहेत. पहा, सर्व स्टेप सोडवून दिलेले आहेत. एक्सची किंमत 14 येते. यानंतर अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केला, दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले, 1680 रुपयाला विकला, तर नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती? त्याचबरोबर कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या यातील फरक किती? आणि खालील विधानांची गोळाबेरीज परिणाम शोधून पूर्णांकामध्ये लिहा. तर हे 3 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. तर पहा, हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकतात. विशेष म्हणजे या ठिकाणी जो 2020चा पेपर आहे, त्यानंतर आपण सराव पेपर जर पाहिला, एक सराव पेपर आणि त्यामधले सुद्धा गणितं पहा. काही सोपे जरी असले तरी जशाला तशी प्रश्न, म्हणजे बोर्डाला जशी विचारली जातात तशा प्रकारचे अगदी सेम टू सेम प्रश्न आहेत. म्हणजे या पुस्तकातली सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की हे पुस्तक नवोदयसाठी अतिशय परफेक्ट आणि अपडेट आहे. आत्ताच्या चालू विशेष म्हणजे 2019-20 परीक्षांचा अभ्यास करूनच प्रश्न बनवलेले आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला 5 प्रश्न वाचून दाखवतो. एका प्रवासाच्या प्रारंभी गाडीचे ऑटोमीटर वगैरे हे तर ऑलरेडी विचारले जातात प्रश्न. एक आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या तिप्पट आहे. 9 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/3 भाग व्यापला आहे, तर भूखंडाची लांबी किती? त्यानंतर 8,000 रुपयास खरेदी केलेली टीव्ही दुरुस्ती करून पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, तिसरीच्या तिप्पट, तर त्यांची बेरीज 198 असल्यास मोठी संख्या शोधा. त्यानंतर खालीलपैकी कोणते 32च्या बरोबर नाही? तर हे जे प्रश्नाचा दर्जा आहे ते अगदी काठिण्य पातळी राखण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 1/5 गुणिले 6, 6 गुणिले 7, 7 गुणिले 8 आणि या समीकरणाची किंमत आपल्याला शोधायची आहे. त्यानंतर एका पुस्तकाची सोमवारी 5/18 पाने वाचून झाली. राहिलेल्या पानापैकी 7/13 पाने मंगळवारी वाचन केली, तरी 48 पानं वाचायची राहिली, तर मंगळवारी वाचलेल्या पानांची संख्या शोधा. म्हणजे मुलांना ज्या पद्धतीनं प्रश्न असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं सोपे अवघड सर्व प्रकारचा प्रश्नांचा या ठिकाणी समावेश तुम्हाला दिसेल. एका खोलीची लांबी 30 मीटर व रुंदी 20 मीटर असून फरशीची लांबी 1.5 मीटर व 1 मीटर असल्यास किती फरशा लागतील? ज्या विद्यार्थ्यांना पालकांना हा प्रश्नसंच घरपोच मागणी करायचा आहे ते घरी अगदी सहज मागवू शकतात. तर या ठिकाणी जे QR कोड आहेत, जे नवीन पालक असतील तर त्यांच्यासाठी माहितीस्तव या ठिकाणी पुस्तकामध्ये QR कोड दिलेले आहेत. या QR कोडला जर तुम्ही सर्च केलात तर स्कॉलरशिपचे यापूर्वी झालेले पेपर, नवोदयचे सर्व पेपर आणि वेगवेगळ्या ट्रिक्स, त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे सुद्धा आपण या ठिकाणी QR कोड दिलेले आहेत. तर या ठिकाणी नवोदयची संपूर्ण तयारी, मागील 5 वर्षापूर्वीचे पेपर स्पष्टीकरणचे व्हिडिओ सुद्धा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यापूर्वी झालेले नवोदयचे मागील 5 वर्षाचे व्हिडिओ पेपर स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. फक्त या QR कोडवर QR कोड रीडर नावाचं एक ॲप असतं, ते ॲप घेतलं आणि ते जर यावर सर्च केलं
तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ प्ले होतो. त्याचबरोबर बुद्धिमत्तेसाठी या ठिकाणी भरपूर असे व्हिडिओ दिलेले आहेत. बुद्धिमत्तेचे सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करता येतात. तर पहा, एक प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर 200 रुपयाला मिळेल आणि 5 पेक्षा जास्त 150 रुपये प्रमाणे घरपोच मिळतील. पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन पेपरसह. आज आपण 2020 मधील सर्व प्रश्नांचा दर्जा पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.